नमस्कार बालमित्रांनो. काय कसे आहात सगळे? अगदी फिट अँड फाईन ना? छान. सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. अगदी सुदृढ आणि तंदुरुस्त राहा. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग पुरस्कृत शाळा बंद पण शिक्षण सुरू, एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह या ऑनलाईन शिक्षण वारीत मी श्री भरत पाटील तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मी आहे तुमचा दोस्त आणि मार्गदर्शक. चुनाभट्टी मुंबई या ठिकाणी MSK प्राथमिक विद्यालय ही माझी शाळा. बरं का बालमित्रांनो, आपण मागच्या तासाला कालमापन मध्ये घड्याळ आपण शिकलेलो आहोत. घड्याळ तुम्हाला अगदी छान समजायला लागलंय. समजलंय ना घड्याळ? की त्याच्यामध्ये तास, मिनिट हे काय असतं, नंतर पूर्ण कधी वाजतात, साडे कधी वाजतात हे तुम्हाला आता छान समजलेलं आहे. मग त्याच्या पुढे आजच्या गंमत गणितामध्ये असं खास काय बरं आहे? तर ते आपण बघूया ना. त्यासाठी एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. अगदी नेहमीचा, परिचयाचा, काही वेगळा नाही. चला श्रेयापासूनच आपण सुरुवात करूया. श्रेया कदम, बाळा आजची दिनांक काय आहे? तू सांग. आजची दिनांक सांग. 6/2/2021. बरोबर. 6/2/2021 म्हणजे 6 फेब्रुवारी 2021. अगदी बरोबर. छान उत्तर दिलेलं आहे. आणि आता मला आयुष मला सांगणार आहे की आजचा वार काय? शनिवार. व्हेरी गुड. बघा आता या दोघांनी, एकाने दिनांक सांगितला, एकाने मला वार सांगितला. पण बाकीच्या सगळ्या बाळांना तुम्हाला माहिती का की त्यांनी हा दिनांक आणि वार कसा बरं सांगितला? हा, कशाचा वापर केला दिनांक आणि वार सांगण्यासाठी? तर आयुष कसा बरं सांगितला दिनांक आणि वार? दिनदर्शिकेचा. दिनदर्शिकेचा. हा, दिनदर्शिका. कसं थोडस अवघड वाटतं ना दिनदर्शिका, कारण आपण जास्त वापरत पण नाही हा शब्द दिनदर्शिका. आपल्याला सगळ्यांना परिचित असलेला शब्द म्हणजे काय? कॅलेंडर. तेच तुमचं आमचं सगळ्यांचं दोस्त आहे, सगळ्यांचं मित्र आहे. कारण फार उपयोगी असं कॅलेंडर असतं, फार उपयोगी अशी दिनदर्शिका असते. तर त्याचाच आज आपण छानपैकी अभ्यास करणार आहोत. त्याचा इतिहासही आपण समजून घेणार आहोत आणि त्याच्याविषयी छान छान प्रश्न सुद्धा बघणार आहोत. काय मग तयार आहात ना? चला सुरुवात करूया. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, शाळा बंद पण शिक्षण सुरू. आणि इथं बाजूला चित्रात तुम्ही बघा, छानपैकी सगळ्यांचं आपलं ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. आणि आजचं ऑनलाईन शिक्षण, त्यामध्ये इयत्ता 3रीचा आपला वर्ग. आजचा विषय आपला गणित आणि आपला घटक आहे दिनदर्शिका. बघा चित्र तुम्हाला दिसते ना दिनदर्शिका छान छान. तर मी मार्गदर्शक शिक्षक श्री भरत पाटील आणि MSK प्राथमिक विद्यालय चुनाभट्टी मुंबई 22 या ठिकाणी माझी शाळा. बालमित्रांनो, दिनदर्शिका. मग तुमच्या आमच्या घरी, वेगळ्या वेगळ्या ऑफिसमध्ये, शाळेमध्ये अनेक प्रकारच्या दिनदर्शिका आपल्याला बघायला मिळतात. जसं ही बघा, ही तुमच्यापैकी मला माहिती आहे खूप जणांकडे ही मराठी दिनदर्शिका आहे. श्री महालक्ष्मी खूप प्रसिद्ध अशी दिनदर्शिका आहे ना. तर अशाच प्रकारची दुसरी दिनदर्शिका बघा. हा, काल निर्णय आहे ना. खूप जणांकडे काल निर्णय, ऑफिसमध्ये सुद्धा अशा पद्धतीची दिनदर्शिका असते. किंवा काही घरांमध्ये अशा प्रकारची इंग्रजी दिनदर्शिका सुद्धा असते, इंग्रजी अंकांची अशी. मग मी इथं फक्त नमुना दाखल तुम्हाला महालक्ष्मी, काल निर्णय आणि अजून एक इंग्रजी, अशा 2-3 दिनदर्शिका दाखवल्यात. पण एवढ्याच थोडी ना दिनदर्शिका असतात. तर तुम्ही बाजारामध्ये, ऑफिसमध्ये किंवा वेगळ्या ठिकाणी खूप प्रकारच्या दिनदर्शिका पाहिल्या असतील. हा, तर तुम्ही हँडरेज करणार, त्यांना मी प्रश्नाची उत्तरं विचारणार. ज्याला माहिती उत्तर पण त्याचं नाव नाही घेतलं तो काय करणार? चॅट बॉक्स मध्ये उत्तर पाठवणार. हा, तर तुमचा प्रश्न आहे, याशिवाय अजून काही दिनदर्शिकांची नावे सांगा. म्हणजे महालक्ष्मी, काल निर्णय याच्याशिवाय अजून. आणि पोरांचे हात वरती आलेले आहेत. आणि हँडरेज करणाऱ्यांमध्ये मी विचारतोय, इशिका, अजून काही दिनदर्शिकांची नावं सांग बाळा. गुजरात. गुजरात का? बरं, गुजरात राज्यातली ती असेल. श्रेयांक तू सांग, अजून कोणत्या दिनदर्शिकांची नावं तुला माहिती आहेत? श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय, काल निर्णय, श्री गणेशाय नावाची दिनदर्शिका आहे. अजून माहिती कोणाला वेगळी दिनदर्शिका? श्रावणी बोलू. श्रावणी सांगणार आहे.
कालदर्शिका. कालदर्शिका. शाबास. मला माहिती तुम्हाला खूप जणांना वेगळी वेगळी नावं माहिती. अरुणोदय नावाची दिनदर्शिका आहे. भाग्योदय मी बोलू. नावाची हा? भाग्यलक्ष्मी. भाग्यलक्ष्मी पण दिनदर्शिका आहे. छान छान. आता काही ज्या बँक असतात, काही जे ऑफिस असतात, काही जे कार्यालय असतात, हे काय करतात, तर आपली स्वतःची दिनदर्शिका त्यांची असते. म्हणजे त्यांची जाहिरात वरती असते आणि खाली त्या त्या महिन्याची दिनदर्शिका सुद्धा असते बरं का. तर अशा खूप प्रकारच्या दिनदर्शिका आपण बघत असतो. मग तुम्ही सगळ्यांनी छान उत्तर दिली म्हणून बघा मी तुमच्यासाठी हा इमोजी टाळ्या वाजवतोय. आता आपण बघणार आहोत दिनदर्शिकेचे उपयोग. तुम्ही आणि आपण दिनदर्शिका का बरं विकत घेतो? तुमच्या घरामध्ये दिनदर्शिका का बरं असते? बघा ही दिनदर्शिका तुम्हाला दिसते. या महिन्याचं पान आपण काढलेलं आहे फेब्रुवारी 2021चं. तर दिनदर्शिकेचे उपयोग काय? दिनदर्शिका आपण का खरेदी करतो? अ, मला आराध्या सांगणार आहे. आराध्या, दिनदर्शिकेचे उपयोग तुला काय काय माहितीत बाळा? कशासाठी आपण दिनदर्शिका आणतो? सण, वार, हां. उत्सव, पौर्णिमा, जयंती, अमावस्या. छान, छान, छान. हां, अतिशय सुंदर असं तू उत्तर दिलेलं आहे. तुझं खूप खूप अभिनंदन. बघा, आपण दिनदर्शिका जी आपल्या घरी आणतो, त्याचा पहिला जो उपयोग आहे, तो म्हणजे दिनदर्शिकेमध्ये आपल्याला महिना आणि वर्ष समजतो. इथं बघा, फेब्रुवारी इंग्रजी महिना दिलेला आहे, त्याच्यानंतर वर्ष दिलेलं आहे आणि बाजूला तिथं पौष आणि माघ हे मराठी महिने सुद्धा दिलेले, शके दिलेले आहेत. म्हणजे महिना व वर्ष आपल्याला समजतं. त्याच्यानंतर आपल्याला समजतात दिनांक. आजची दिनांक बघा, इथं आपण बघूया खाली. आजची दिनांक आहे 6 आणि वार आहे शनिवार. दिनदर्शिकेतून आपल्याला दिनांक व वार समजतात. दिनदर्शिकेतून आपल्याला तिथी समजते. कोणता सण, कोणता उत्सव त्या महिन्यामध्ये आहे, हे आपल्याला समजतं. जसं बघा, या ठिकाणी दिलेली आहे गणेश जयंती. हां, गणपती बाप्पाचा बर्थडे आपण साजरा करतो ना या तारखेला. तो आपला खास सण असतो. त्याच्यानंतर आपल्या मराठी संस्कृतीचा ज्यांना आपण आद्य दैवत मानतो असे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 तारखेला फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे. तो पण आपण मोठ्या धामधुमीमध्ये साजरा करतो, नाही का? तर जयंती व पुण्यतिथी हे सुद्धा आपण साजरं करत असतो. पण तुम्हाला माहिती का जयंती आणि पुण्यतिथीमध्ये काहीतरी फरक असतो? कोणाला माहिती फरक? मी विचारतो त्याने मला सांगा. आहेत, आहेत. हँड आहेत आणि मी विचारतो गंधर्वला. गंधर्व बाळा, जयंती आणि पुण्यतिथीमध्ये काय फरक असतो? माहिती का तुला? गंधर्व चालू करता येतो माईक तुला? जन्मदिवस. हां. जन्मदिवस कोणता? जयंती की पुण्यतिथी? जयंती. जयंती. व्हेरी गुड. बघा, छान, छान. बरोबर तू सांगितलेलं आहे. आता बाकीच्या सगळ्या मुलांनी पण लक्षात कसं ठेवायचं माहिती आहे? बघा, जयंती मधलं ज हे अक्षर आहे की नाही ज, ते आणि जन्मदिवस याची सांगड घालून घ्या. ज. म्हणजे जो जन्मदिवस असतो त्याला आपण जयंती म्हणतो आणि ज्या दिवशी महान लोकं जे असतात ते देवबाप्पाकडे जातात, त्यांचं निधन होतं, ते आपल्याला सोडून चालले जातात ना परमेश्वराकडे, तर तो दिवस असतो पुण्यतिथी. मग असे जे काही देशभक्त आहेत, महान लोकं आहेत, संत विभूती आहेत, यांच्या विविध लोकांच्या जयंती आणि पुण्यतिथी आपल्याला दिनदर्शिकेतून समजत असतात. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे काय? कामाचं नियोजन जे असतं, ते कामाचं नियोजन आपण कुठून करत असतो? तर दिनदर्शिकेचा वापर करून कामाचं नियोजन करतो. म्हणजे बघा, साधी गोष्ट आहे, की आपण काय करतो आधी कॅलेंडरचं पान पलटलं, दिनदर्शिका उघडली, की आधी बघतो आपण लाल रंग. लाल रंग का बघतो? कारण लाल रंगाला असतात सुट्या. मग कुठे जॉइंट सुट्टी येते का? कुठे आपल्याला पिकनिकला जाता येईल का? कधी गावाला प्रवास करायला जाता येईल का? किंवा घराची कोणती कामं कधी करायची आहेत? हां, तर अशा प्रकारचं या आणि अनेक प्रकारचं नियोजन, कामाचं नियोजन करण्यासाठी आपल्याला दिनदर्शिकेची मदत होते. हे झालं तुमचं, आमचं, आपलं सगळ्यांचं कॅलेंडर, आपलं सगळ्यांची दिनदर्शिका. पण तुम्हाला माहिती का? याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर तुमच्या घरातले आधीचं दिनदर्शिका पाहिली किंवा आधीचं पान जर पाहिलं ना, ते सगळं रंगीत-संगीत तुम्हाला दिसेल. कारण ती दिनदर्शिका असते आईची दिनदर्शिका. कोणाची दिनदर्शिका असते? आईची दिनदर्शिका. ही एक नवीन गोष्ट तुमच्या परिचयाची पण तिला मी खास नाव दिलंय. तुमच्या घरातली दिनदर्शिका म्हणजे आईची दिनदर्शिका. कशी बरं ती? ते आपण बघूया. आता हे आहे एक मे 2018चं पान इथं तुम्हाला दिसतंय. तर काय झालं आईला पत्रिका आली. पोस्टाने पत्रिका आली. तिने उघडून पाहिली, तर त्या पत्रिकेनुसार ते लक्षात कसं ठेवायचं? कारण चिंगीचं लग्न होतं. चिंगीच्या लग्नाची पत्रिका आली होती आणि चिंगीचं लग्न ठरलं होतं 20 मेला.
मग काय होतं, घाई गडबडीमध्ये कामाच्या याच्यात कुठेतरी पत्रिका ठेवून दिली तर विसरून जाईल ना माणूस. मग तिने काय केलं, लक्षात ठेवण्यासाठी कॅलेंडरमध्ये बघा इथं तुम्हाला दिसतंय 20 तारखेला गोल केलं आणि तिथं तिने लिहून घेतलं. आता मला लिहिता येत नाही ना तिथं छोट्या जागेमध्ये, म्हणून मी इथं बाजूला लिहिलंय हं. तर चिंगीचं लग्न कोणीच विसरायला नको. नाहीतर बापरे काय होतील, भांडणं होतील ना, नंतर रागवतील नातेवाईक, की "अरे आमच्या चिंगीच्या लग्नाला तुम्ही आलेच नाही." मग मग आईने काय केलं, कॅलेंडरमध्ये तिथं लिहून घेतलं 20 तारखेला. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट होती बरं का, ती सगळ्यात महत्त्वाची, बंटीचा वाढदिवस हां, तुमच्या मावशीचा मुलगा बंटी त्याचा वाढदिवस. आता वाढदिवसाच्या दिवशी जर फोन केला नाही, शुभेच्छा दिल्या नाही, तर मग केवढा राग येणार ना त्याला. रुसणार तो अगदी मावशीवरती. अशी कशी मावशी माझी, तिने मला काही शुभेच्छाच नाही दिल्या. म्हणून कोणाचाही वाढदिवस मिस व्हायला नको म्हणून आई काय करते, असं कॅलेंडरमध्ये कोणाचा वाढदिवस, कोणाचं बारसं असं लिहून ठेवते. आता तुम्ही आम्ही आपण सगळेजण काय आहोत, मिडल क्लास म्हणजे मध्यमवर्गीय आहोत. मोजका पगार, त्या मोजक्या पगाराचं नियोजन काय करायला लागतं कोणाला? आईला करायला लागतं. महिनाभरामध्ये काय-काय खर्च होतो, शेवटी काय उरतं, म्हणून आई सगळ्या नोंदी ठेवते. आता बघा, 1 तारखेला 1 मेला काय झालं? पगार झाला बाबांचा. आईने लिहून ठेवलं 1 तारखेला पगार झाला. मग पगार झाल्यानंतर आपण देणं चुकतो करायला सुरुवात करतो. जसं 3 तारखेला आईने लिहून ठेवलंय, किराणा आणला. घरातला माल संपला होता आणि आईने काय केलं? किराणा माल भरला 3 तारखेला. त्याच्यानंतर 5 तारखेला दुधाचं बिल. दुधाचं बिल द्यायला लागतं ना महिन्याभराचं. मग आईने 5 तारखेला लिहून दिलं दुधाचं बिल. त्याच्यानंतर लगेच 6 तारखेला गॅस संपला. मग नवीन हंडी लावली गॅसची, तर ती किती दिवस चालते, काय चालते याचाही अंदाज असावा लागतो. म्हणून आईने तिथं लिहून ठेवलं गॅस, नवीन गॅस भरला तिथं म्हणून. आणि 15 तारखेला 15 तारखेला विजेचं बिल दिलं ना, मग किती खर्च होतोय, काय होतोय समजायला नको का? आणि 18 तारखेला आईने लिहून ठेवलं, जोशी काकूंना ₹500 दिले. कधी-कधी काय होतं, शेजाऱ्यांना आपली मदत लागते किंवा आपण कोणाकडनं आणतो, तर देणं आणि घेणं जे असतं ना, ते असं कॅलेंडरमध्ये मम्मी लिहून ठेवते. ते जोशी काकूंना ₹500 दिले, कोणाकडनं उसने घेतले, म्हणजे किती दिवस झाले आपल्याला परत मिळायला किंवा व्यवस्थित हिशोब ठेवायला. अशा प्रकारची दिनदर्शिका तुमच्या घरात सुद्धा आणि आमच्या घरात सुद्धा सगळ्यांच्या घरी असते आणि तिला आपण नाव देऊया आईची दिनदर्शिका. समजलं का तुम्हाला? चला, आता आपण बघूया कालमापन घड्याळ जे आपण मागे शिकलो त्याच्यापासून संदर्भ छोटासा आपण घेऊया. तुम्हाला सगळ्यांना परिचय आहे घड्याळाचा. हे घड्याळ, त्यामध्ये हा छोटा काटा तास काटा, मोठा मिनिट काटा आणि जो 1 तास असतो. 1 तासाचे मिनिटं किती बरं असतात? मला सांगणार आहे अं, संस्कृती. संस्कृती, भक्ती तू सांग बाळा. 1 तास म्हणजे किती मिनिटं? छान, छान. हां, चॅट बॉक्समध्ये खूप मला उत्तरं येतायत. मी सगळ्यांची उत्तरं बघतोय. सगळ्यांना शाबासकी, अभिनंदन. वस्ती 1 तास म्हणजे किती मिनिट आहे? 60. शाबास. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. आपण अगदी आता मिनिटापासून सुरुवात करत आहोत. तर 60 मिनिटांचा 1 तास होतो आणि त्याच्यानंतर 24 तास. 24 तासांचा होतो 1 दिवस. बरोबर? 24 तासांचा 1 दिवस होतो. आता आपण हे कालमापन जे बघतो आहोत, यामध्ये आता हा जो कॅलेंडरचं पान तुम्हाला दिसतंय, यामध्ये 7 दिवस, जसं आता इथून आपण बघूया 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 या तारखांना आपण एक चौकट केलेली आहे. हे 7 दिवस एक आणि आठवडा. 7 दिवसांचा काय होतो? एक आठवडा. शाबास! छान. 7 दिवसांचा. एक आठवडा. हं. मग प्रत्येक महिन्यामध्ये 30 किंवा 31 दिवस तर तुम्हाला दिसतातच ना, तर असे अंदाजे 4 आठवडे. कमीत कमी समजा फेब्रुवारी महिना जरी असेल, तरी त्याच्यामध्ये 4 आठवडे तरी असतात. किंवा 30 किंवा 31 दिवस जे असतात, त्यांचा मिळून होतो 1 महिना. 30 किंवा 31 दिवसांचा म्हणजेच अंदाजे 4 आठवड्यांचा होतो 1 महिना. आणि अशा 12 महिन्यांचं काय होतं? श्रेया, श्रेया विरकर, 12 महिन्यांचं काय होतं? 12 महिन्यांचं होतं 1 वर्ष. 12 महिन्यांचं 1 वर्ष. बरोबर, 1 वर्ष. किती वर्ष आहे? या वर्षामध्ये वर्ष आपण कशावरून ठरवतो? सूर्य वर्षभरात एक वर्ष. पुन्हा त्या जागेवर तो जो कालावधी असतो, तो असतो 365 दिवसांचा किंवा कधी-कधी वर्षामध्ये 366 दिवस असतात. ते कधी असतात ना, ते मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो. तर एका वर्षात 365 किंवा 366 दिवस असतात. बरं का? आता आपण बघूया दिनदर्शिकेवर आधारित
हे जे एक चित्र तुम्हाला दिसतंय, हे आहे ग्रेगरियन वर्ष, ज्याला आपण इंग्रजी वर्ष म्हणतो. काय म्हणतो? इंग्रजी वर्ष. मग हे जे इंग्रजी वर्ष आहे, या इंग्रजी वर्षामध्ये तुम्हाला माहिती आहे, की 12 महिने, की ज्यांची सुरुवात जानेवारीपासून होते आणि शेवटचा महिना आहे डिसेंबर. जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंत 12 महिने. तर हे जे 12 महिने आहेत, या 12 महिन्यांमध्ये सगळे महिने सारखे नसतात बरं का. तर ते लहान-मोठे असतात. जसं 31 तारखेचा जानेवारी, 28 किंवा 29 दिवसांचा फेब्रुवारी महिना, 31 दिवसांचा मार्च महिना, 30 चा एप्रिल महिना, मे 31, जून 30 असं प्रत्येकाचा जो दिवस आहे ते कमी जास्त असतात. मग ते आपण लक्षात तसे ठेवले पाहिजे. तुम्ही साधारणतः ही एक ओळ जरी लक्षात ठेवली ना, तरी तुम्हाला हे 30-31 दिवस बरोबर ठरवता येतील. जसं 30 डेज ॲज सप्टेंबर, एप्रिल, जून एंड नोव्हेंबर. 30 डेज 30 दिवस कोणते-कोणते? 30 डेज ॲज सप्टेंबर, एप्रिल, जून एंड नोव्हेंबर या 4 महिन्यांचे 30 दिवस असतात आणि बाकीचे सगळे 31 एक्सेप्ट फेब्रुवारी अलोन, फेब्रुवारीला सोडून. हां. त्यानंतर हे जे सौर वर्ष आपलं आहे, जे ग्रेगरियन वर्ष आहे, या ग्रेगरियन वर्षामध्ये अ, जसं 4-4 महिन्यांचा एक-एक आपला ऋतू आपण म्हणतो. जसं जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा पावसाळा झाला. त्याच्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हिवाळा ऋतू झाला. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे 4 महिने झाले उन्हाळा ऋतूचे. हं. तर याच्यातली ही जी गंमत आहे, ती आहे लीप वर्षाची. तुम्हाला माहिती का लीप वर्ष कधी असतं किंवा काय असतं? हां? कोणाला माहिती आहे लीप वर्षाविषयी? अं, तुला माहिती का बाळा लीप वर्ष काय असतं? हो सर, मला माहिती आहे. बरं सांग. एप्रिल. हां? चला मी सांगतो तुम्हाला हां. बघा ज्या वर्षात मी फेब्रुवारी सांगू? महिना ज्या 29 दिवस वर्षाला असतो फेब्रुवारी हां. महिना हां, 19 छान, छान. दिवसांचा असतो त्या वर्षाला लीप वर्षात वर्ष म्हणतो. फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो. त्या वर्षाला आपण लीप वर्ष असं म्हणतो. मग ही काय अशी जादू होते का 29 दिवसांचा असं? तर त्याच्यामागे पण एक छोटीशी गोष्ट आहे. ती अशी, की आपल्याला वाटतं की वर्ष 365 दिवसांचं असतं. पण ते बरोबर 365 दिवसांचं नसतं हां. 365 दिवस 5 तास 48 मिनिटं असं ते असतं. मग एका वर्षाचे 5 तास 48 मिनिटं, दुसऱ्या वर्षाचे, तिसऱ्या वर्षाचे, चौथ्या वर्षाचे असे 4 वर्षाचे जेव्हा हे सगळे वरचे तास, मिनिटं एकत्र केले जातात, तेव्हा ते अंदाजे 23 तासाच्या जवळपास भरतात. 23 तासाच्या वरती म्हणजे 24 तासाचा 1 दिवस, बरोबर? आणि तो दिवस असतो 29 फेब्रुवारी हां. आणि ज्या वर्षी हा फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो, त्या वर्षाला आपण लीप वर्ष म्हणतो. साधारणपणे हे लीप वर्ष दर 4 वर्षांनी येतं. मग आपल्याला जर लीप वर्ष शोधायचं असेल, म्हणजे समजा कोणतं तरी वर्ष तुम्हाला दिलंय. आता हे आहे 2021. हे वर्ष लीप वर्ष आहे की नाही, हे आपल्याला कसं बरं समजणार? तर त्याच्यासाठी ही युक्ती तुम्ही लक्षात ठेवा, की 4 ने भाग जाणारं वर्ष हे काय असतं? लीप वर्ष असतं. आता शेवटचं बघा 2021 मध्ये शेवटचे 21 आपण बघूया. 4च्या पाढ्यात 21 येतो का? तर नाही येत. 4 पंचे 20 होतात. 21 4च्या पाढ्यात येतच नाही. म्हणजेच काय? 2021 हे वर्ष लीप वर्ष नाही. तर नुकतंच मागचं जे वर्ष संपलंय 2020 हे वर्ष लीप वर्ष होतं आणि आपला नियम आहे 4 वर्षाचा. मग याच्या आधी 2020च्या आधी कोणकोणतं असेल बरं? तर 4 वर्ष आधी जाऊया म्हणजे 2016, 2016च्या आधी 2012, अजून 4 वर्ष आधी 2008, 2004, 2000, 1996 असं 4-4 वर्ष मागे-मागे गेलं, की आधीची लीप वर्ष तुम्हाला कळतील. आता 2021 सुरू आहे. मग नंतर पुढचं जे लीप इयर आहे ते कधी बरं येणार? हां? कारण 2020 मागचं वर्ष हे लीप वर्ष होतं. आता त्याचं पुढचं लीप वर्ष कधी येणार मला सांगणार आहे सार्थकी. सार्थकी सांग पुढचं येणारं लीप वर्ष कधी असणार बाळा? 2020 ला लीप वर्ष झालं. 4 वर्षांनी लीप वर्ष येतं. मग कधी येणार आता पुढचं लीप वर्ष? 2020 नंतर? सार्थकी? बरं समीक्षा सांग समीक्षा. 2020 ला लीप वर्ष होतं. 4 वर्ष पुढे मोजायची. 21, 22, 23, 2024 24 हां, 4 वर्षांनी. म्हणजे 2024 ला लीप वर्ष.
त्या 2024 नंतर 2028 ला लीप वर्ष येणार, त्याच्यानंतर 2032 ला लीप वर्ष येणार, त्याच्या पुढे 2036, त्याच्या पुढे 2040, असं 4-4 वर्ष वाढवत गेलं की तुम्हाला बरोबर लीप वर्ष पुढचं सांगता येईल. काय मग लीप वर्ष समजलं ना सगळ्यांना? हा, चला आता आपण बघूया ही जी दिनदर्शिका आहे त्यामध्ये आपण ज्याला मराठी वर्ष म्हणतो, हे मराठी वर्ष असतं आपलं भारतीय सौर वर्ष. आणि भारतीय सौर वर्षाचे म्हणजे मराठी वर्षाचे 12 महिने चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ सगळे महिने तुम्हाला माहिती आहेत ना? बघा इथं बाजूला सगळ्या महिन्यांची नावं दिलेली आहेत आणि त्यानुसार ऋतू सुद्धा, जसं चैत्र आणि वैशाख मध्ये वसंत ऋतू असतो, झाडांना नवीन पालवी फुटतात, मग वाढती गरमी म्हणजे उन्हाळा येतो ना, ग्रीष्म, ज्येष्ठ आषाढला, नंतर श्रावण भाद्रपद मध्ये भरपूर पाऊस पडतो, वर्ष असतं, नंतर अश्विन कार्तिक, अग्रहायण पौष या महिन्यांमध्ये थंडी असते ना, आणि नंतर असतो शिशिर म्हणजे जेव्हा झाडाची पानं गळतात. इथं तुम्हाला दिसतंय माघ आणि फाल्गुन मध्ये. तर असं हे जे 12 महिन्यांचं मराठी महिन्यांचं जे वर्ष आहे याला आपण भारतीय सौर वर्ष असं म्हणतो. पहिला महिना 30 किंवा 31 दिवसांचा, त्याच्यानंतर वैशाख, ज्येष्ठ, आषाढ आणि श्रावण, भाद्रपद हे 5 महिने 31 दिवसांचे, उरलेले 6 महिने प्रत्येकी 30 दिवसांचे असतात. हे पण आपल्याला समजून घ्यायचंय बरं का. तर ही जी दिनदर्शिका आहे भारतीय सौर वर्षाची, तर याच्याशी म्हणजे चंद्राचं जे गतिमानता असते त्याला अनुसरून 354 दिवसामध्ये चंद्राचं वर्ष संपून जातं आणि सूर्याला तीच पूर्ण राउंड करण्यासाठी, वर्ष होण्यासाठी 365 दिवस लागतात. मध्ये 11 दिवसाचं अंतर पडतं. मग हे 11 दिवसाचं अंतर भरून काढण्यासाठी आपण काय करतो माहितीये? या वर्षाचे 11 दिवस, पुढच्या वर्षाचे 11 दिवस आणि त्याच्या तिसऱ्या वर्षी आपण मराठी महिन्यांमध्ये 1 महिना वाढवतो. त्याला आपण अधिक मास असं म्हणतो. अधिक मास म्हणतो ना, मागच्या वर्षी होता बघा अधिक मास. हां? तर असं अधिक मासाची सुद्धा गंमत आहे, बरं का? आता ह्या ज्या दिनदर्शिका आहेत, ह्या आता आपण तुम्ही सगळे बघतो. परंतु या दिनदर्शिकेची सुरुवात कधी झाली, काय झाली हे माहिती आहे का? चला, त्याचा एक मनोरंजक इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. दिनदर्शिकेचा इतिहास. ज्युलियन दिनदर्शिका म्हणजे रोमन दिनदर्शिकेने सगळ्या जगाला दिनदर्शिका दिली असं आपण म्हणू शकतो. तर प्रसिद्ध रोमन सम्राट जुलियस सीझर याने इसवी सन पूर्व 45 मध्ये, इसवी सन पूर्व म्हणजे काय? येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी 45 वर्षापूर्वी आपल्या नावाने ज्युलियन दिनदर्शिका सुरू केली. जगातला मोठा सम्राट होता रोमन सम्राट जुलियस सीझर. तर आपल्या पराक्रमाची ओळख व्हावी म्हणून त्याने दिनदर्शिका सुरू केली. तेव्हापासून मोजमाप करायला सुरुवात झाली. ही आहे जगाची खरीखुरी पहिली दिनदर्शिका की जी जुलियस सीझरने दिली होती. दगडावर कोरलेली तुम्हाला दिसते बघा. हा, ही सापडलेली आहे उत्खननामध्ये. तर तिचं आपण आरेखन बघूया या ठिकाणी. ही जी ज्युलियन दिनदर्शिका आहे, या दिनदर्शिकेमध्ये सुरुवातीला फक्त 10 महिने होते. किती महिने होते? 10 महिने. त्यापैकी हे बघा, मार्टियस, अप्रिलस, मायस, युनियस आणि क्विंटिलिस हे पहिले 5 महिने. हं? यापैकी मार्टियस म्हणजे ज्याला आपण मार्च म्हणतो, अप्रिलिस म्हणजे हा एप्रिल आहे, मायस म्हणजे आता आपण त्याला मे नावाने ओळखतो, युनियस म्हणजे जून महिना आणि क्विंटिलिस हा आहे जुलै महिना. ही दिनदर्शिका तयार केली जुलियस सीझरने. म्हणून नंतर मग काय झालं, हे जे क्विंटिलिस आहे, हे क्विंटिलिसचं नाव बदलून पुढे जुलै असं ठेवण्यात आलं. नंतर सेक्स्टिलस म्हणजे आताचा ऑगस्ट महिना. नंतर याचं पण नाव बदलण्यात आलं. ऑगस्ट सीझर नावाचा पुढचा जो राजा होता त्याने सेक्टिलसचं नाव ऑगस्ट असं केलं. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 10 महिने होते. पण वर्षाला तर म्हणजे सूर्याला पूर्ण भ्रमण करायला 10 महिने थोडी होतात. कालावधीत फरक पडायला लागला. हे त्यांची चूक पुढच्या वर्षी लक्षात आली. मग त्यांनी तो बदल केला आणि 2 महिने वाढवले. ते म्हणजे काय? जानेवारियस आणि फेब्रुवारियस. जानेवारियस म्हणजे आताचा जानेवारी आणि फेब्रुवारियस म्हणजे आताचा फेब्रुवारी, असे 2 महिने वाढले बरं का. हां. आता इथं बघा, इथोपियन दिनदर्शिका. त्या काळामध्ये इथोपिया नावाचा जो देश होता तो सुद्धा अतिशय प्रगत तंत्रज्ञानाचा देश होता. त्यांनी सुद्धा स्वतःची अशी दिनदर्शिका तयार केली आणि या दिनदर्शिकेमध्ये बघा तुम्हाला मधोमध सूर्य दिसतोय. म्हणजे त्यांनी बरोबर सूर्याची जी गती आहे, सूर्याला पूर्ण प्रदक्षिणा करून आपल्या जागेवरती यायला, म्हणजे आपल्याला जसं पृथ्वीवरून दिसतं असं त्याचा जो कालावधी आहे, तो लक्षात घेऊन त्यांनी 12 महिने आणि असं हे वर्ष तयार केलं. दिनदर्शिका त्यांची स्वतःची तयार केली. त्याच्यानंतर ही दिनदर्शिका
ग्रेगरियन दिनदर्शिका. इंग्रजी कॅलेंडरला इंग्रजी दिनदर्शिका आपण ग्रेगरियन दिनदर्शिका असं म्हणतो. गौरव बाळा माईक बंद कर. तर ग्रेगरियन दिनदर्शिका आपण का म्हणतो? याचं कारण असं आहे की ख्रिस्ती धर्मगुरू पोप 13वा याने इसवी सन 1582 मध्ये या दिनदर्शिकेमध्ये बदल केला. ख्रिस्ती धर्मगुरू बघा, जसा आपला हिंदू धर्माचा धर्मगुरू असतो, हा आपल्या धर्माच्या म्हणजे हिंदू धर्माचा जो धर्मगुरू असतो त्याला आपण काय म्हणतो? आद्यगुरू शंकराचार्य. शंकराचार्य आपले धर्मगुरू असतात. तसं ख्रिश्चन धर्मीय जे आहे त्यांचा अख्ख्या जगातील ख्रिश्चन धर्मियांचा धर्मगुरू असतो पोप हा 13वा. तर याने काय केलं? 1582 मध्ये बदल केला. तो असा की त्यांचं लक्षात आलं की त्यांनी जो वरचा जो काही मिनिटं काही सेकंद असतात ना त्याला तेवढं महत्व दिलं नव्हतं. त्यामुळे सूर्याच्या गतीमध्ये साधारणतः 10 दिवसाचा फरक पडला. एवढ्या वर्षामध्ये साधारणतः 1500 वर्षामध्ये ते 10 दिवस मागे पडल्यासारखं झालं ना. आणि मग त्यांनी बरोबर हिशोब केला, नीट बारकाईने हिशोब केला याचा आणि दिनदर्शिकेमध्ये बदल केला. आणि मग 5 ऑक्टोबर 1582 च्या दिवशी तर ही जी तारीख होती ती तारीख त्यांनी त्यांच्या दिनदर्शिकेमध्ये 15 ऑक्टोबर केली. म्हणजे कॅलेंडर दिनदर्शिका डायरेक्ट 10 दिवस पुढे सरकवली. आणि तेव्हापासून 5 तारीख झाली 15 तारीख आणि तेव्हापासून जे काही बदल होऊन जी कालगणना सुरू झालेली आहे ती आतापर्यंत सुरू आहे. तुमच्या घरात, आमच्या घरात, सगळ्यांच्या घरात जी दिनदर्शिका आहे ती ही आधुनिक दिनदर्शिका आहे, नवीन दिनदर्शिका आहे की जी या ग्रेगरीने जो पोप 13वा जो होता ना त्याचं नाव ग्रेगरी होतं म्हणून त्याच्या नावावरून ग्रेगरियन दिनदर्शिका असं या रोमन दिनदर्शिकेला नाव देण्यात आलेलं आहे. हा आहे त्याचा मनोरंजक इतिहास. त्याच्यानंतर सौर दिनदर्शिका ही एक तुम्हाला दिसते. ही थोडंसं वेगळं मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेलं आहे. तर एका चर्चमध्ये चर्चच्या इथं बाहेर अशी मोठी दिनदर्शिका बनवलेली आहे. हे सगळं एकत्र याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला घड्याळ पण कळेल, महिने, वार आणि आपल्याला आपल्या याच्यात समजत नाही ते, परंतु ही पूर्ण वर्षाचं कॅलेंडर हे आहे. त्याचे वेगळी चक्र आहेत एकमेकांवरती ती बसवलेली ते बरोबर फिरतात आणि अशी ही दिनदर्शिका ही सौर दिनदर्शिका बनवलेली आहे. ग्रेगरियन तत्वावरतीच ती आहे. भारतीय कालगणना. पराक्रमी राजे असतात. ते पराक्रमी राजे काय करायचे? की आपली ओळख जगाला राहावी, सगळ्यांनी आपली आठवण ठेवावी म्हणून आपल्या पराक्रमाची साक्ष म्हणून स्वतःची वेगळी कालगणना ते सुरू करायचे. जसं विक्रमादित्य नाव माहिती का तुम्हाला? विक्रमादित्य तुम्ही पाहत असाल कार्टून कधी-कधी विक्रम अँड वेताळ. विक्रम वेताळचं कार्टून पाहता ना? तो तलवार घेतलेला राजा आणि त्याच्या पाठीवर भूत असतो, पांढरं-पांढरं वेताळ असतो आणि मग तो त्याला गोष्ट सांगायला लावतो. तो विक्रम राजा अतिशय पराक्रमी राजा होता आणि त्याने त्याच्या राज्यकर्तं जे वर्ष होतं तेव्हापासून कालगणना सुरू केलेली आहे. स्वतःची दिनदर्शिका सुरू केली. त्याला आपण विक्रम संवत्सर म्हणतो. दुसरं आहे शालिवान शके. तुम्ही जर कॅलेंडरचं पान उघडलं तुमच्या घरातलं तिथं शके तुम्हाला दिसेल. जसं हे आहे 1942. हे कोणतं शक सुरू आहे? 1942. म्हणजे याचा अर्थ शालिवाहन राजा ज्या दिवशी राजा झाला त्या दिवसाला आता 1942 वर्ष झालेली आहेत. तर हे शालिवाहन शके आपल्या कॅलेंडरमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तसंच चालुक्य राजा होता, सम्राट अकबर ज्याने भारतभर राज्यकारभार केला, यांची सुद्धा स्वतःच्या दिनदर्शिका आहेत. आणि तुम्हाला माहिती का आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला 1674 मध्ये आणि ज्या दिवशी त्यांचा राज्याभिषेक झाला त्या दिवसापासून त्यांनी सुद्धा स्वतःची दिनदर्शिका सुरू केली. त्याला आपण म्हणतो शक. छत्रपती शिवाजी महाराजांची शक कालगणना म्हणजे शिवाजी महाराज हे शक करते राजे झाले. तर अशा रीतीने प्रत्येक जण आपल्या पराक्रमाची साक्ष म्हणून अशा दिनदर्शिका आपल्या भारतामध्ये वेगळ्या वेगळ्या आहेत. आता दिनदर्शिकेच्या पानावरून प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला सांगणार आहात. आणि हँडरेज करूनच प्रश्न मी म्हणजे जे हँडरेज करणार त्यांनाच मी प्रश्न विचारणार आहे आणि त्यांनीच उत्तर द्यायचं. बाकीच्यांनी चॅट बॉक्सचा वापर करायचा. चला तुमच्या समोर एक पान आलेलं आहे. एप्रिल 2021 नीट निरीक्षण करा बारकाईने. पूर्ण बघा ते पान आणि मग त्याच्यावरून मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तुमची नावं बघणार आहे आणि त्याला अनुसरून मी प्रश्न विचारणार आहे. चला पहिला प्रश्न मी विचारतोय क्षितिज तुझ्यासाठी प्रश्न आहे. हे पान जे आहे हा इंग्रजी महिना कोणता याच्यातला? क्षितिज सांगणार याचं उत्तर. क्षितिज इंग्रजी महिना हे कोणत्या महिन्याचं ही जी दिनदर्शिका आहे हे कोणत्या महिन्याची दिनदर्शिका आहे? एप्रिल.
एप्रिल. व्हेरी गुड. तुझं उत्तर बरोबर. इंग्रजी महिना आहे एप्रिल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न मी विचारतो. अं, विशाल होनमाने, मराठी महिने बघ बाळा. याच्यात मराठी महिने 2 मला दिसतायत. तुला 2 दिसतायत का? बघ बरं. सापडत आहेत का 2 महिने इथं? कोणते कोणते? मराठी महिने कोणते? चैत्र. शाबास. बघा या ठिकाणी दिसतंय फाल्गुन आणि चैत्र. हा, तर फाल्गुन आणि चैत्र हे 2 मराठी महिने या दिनदर्शिकेत आपल्याला दिसतात. पुढचा प्रश्न, महिन्यातील एकूण दिवस किती? आणि मला मृण्मयी सांगणार याचं उत्तर. मृण्मयी, या महिन्यात किती दिवस दिसतात बाळा तुला? 30. छान. 30 दिवसांचा एप्रिल महिना आहे. 30 दिवस. बरोबर. हा? छान, तुम्हाला सगळ्यांना समजते. आता पुढचा प्रश्न मी मंदारला विचारतोय. मंदार, 5 वेळा आलेले वार. नीट बघ, निरीक्षण कर. या महिन्यात 5 वेळा कोणकोणते वार आलेत? 5 वेळा कोणकोणते वार आलेले आहेत? बघ बरं. गुरुवार, शुक्रवार. हा, बघा, गुरुवारी 1, 8, 15, 22, 29, शुक्रवारी 2, 9, 16, 23, 30. म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार हे 2 वार जे आहेत, गुरुवार, शुक्रवार. 5 वेळा आलेले वार आहेत. चला, आता पुढच्या प्रश्नासाठी तयार आहात? पुढचा प्रश्न मी विचारतो आयुषला. आयुष, तुझ्यासाठी प्रश्न आहे बाळा. सोमवारच्या तारखा सांग. एप्रिल मध्ये सोमवार कोणकोणत्या तारखेला आलेला आहे? नीट निरीक्षण कर आणि मग मला उत्तर सांग. हा, 5, 12, 19, 26. 26. छान, फार सुंदर. 5, 12, 19 आणि 26 या तारखांना सोमवार आलेला आहे. पुढचा प्रश्न पूर्वीसाठी. पूर्वी, नीट बघ. आणि महिन्यातल्या सुट्या किती आलेल्या आहेत? नीट बघ, मोजून सांग मला किती सुट्या आल्या त्या महिन्यामध्ये. सुट्या आपण कशा ओळखतो? लाट अंक बघतो. 4. 4 तर रविवार आहेत. 4. 8. हा, 4 रविवार. 13 तारखेला गुढीपाडवा. 14, 21 आणि 2 अशा 8 सुट्या आलेल्या आहेत. हा, एकूण 8 दिवस सुट्या आहेत या महिन्यामध्ये. मजा आहे मग तुमची एप्रिल महिन्यात. बापरे, 8 दिवस सुट्या आहेत. हा, चला. महिन्यातील मराठी सण मला सांगणार आहे ऋग्वेद. या महिन्यामध्ये कोणता मराठी सण आलेला आहे? चित्र बघ किंवा तिथं शोध जरा. गुढीपाडवा. व्हेरी गुड. बघा, गुढीपाडव्याचं चित्र इथे दिसतंय. हा, 13 तारखेला गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा हा मराठी सण आलेला आहे. हा, त्याच्यानंतर आता गुढीपाडवा 13 तारखेला. पूर्वी तुझ्यासाठी प्रश्न आहे. आंबेडकर जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एप्रिल महिन्यामध्ये कोणत्या तारखेला आलेली आहे? 14 एप्रिल. 14 एप्रिल. हा, 14 एप्रिल. हो हो. तर पूर्वी 14 एप्रिलला आहे. हा, हा. आणि बाकीचे छान छान चॅट बॉक्स मध्ये पण उत्तर बघतो बरं का मी तुमची. छान उत्तर पाठवताय तुम्ही चॅट बॉक्स मध्ये. हा, 14 एप्रिल. छान छान उत्तर. चला, तुमच्यासाठी मी टाळ्या वाजवतो आणि इथं तुमच्यासाठी हा इमोजी पण छान टाळ्या वाजवतोय. बघा, तुमचं सगळ्यांचं कौतुक. हा, चला पुढे जाऊया. सर 14. हा, आता आपण बघूया वय कसं काढायचं. हा, चला वय समजून घेऊया. हा, वय माहित करून घेऊया. तर इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय की सोनूचा वाढदिवस साजरा करायचा आहे. हा, आणि सोनूची जन्मतारीख आहे 6 फेब्रुवारी 2011. 6 फेब्रुवारीला सोनू जन्माला आलेली आहे 2011 या वर्षी. आणि मग आजची जी तारीख आहे, आजची दिनांक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय आहे? 6 फेब्रुवारी 2021. मग सोनूचा वाढदिवस आज आहे, बरोबर? सगळेजण आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा सोनूला देणार आहोत. तर सोनू किती वर्षाची बरं झाली आज? तिचं वय आपल्याला माहिती करून घ्यायचंय ना. मग त्याच्यासाठी काय करतात माहितीये? बघा, जर आपल्याला वय माहित करून घ्यायचं असेल तर आपण जन्म वर्षापासून चालू वर्ष येईपर्यंत मोजतो किती वर्ष होतात ते. म्हणजे जसं तिचं जन्मवर्ष आहे 2011 आणि आता वर्ष सुरू आहे 2021. आपण 11 पासून 21 पर्यंत मोजूया. म्हणजे बघा, 11 नंतर येतो 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21. म्हणजे सोनू किती वर्षांची झाली? सोनूचं वय काय? हा, सोनूचं वय मला सांगणार आहे. तुम्ही पण मोजलं ना सगळ्यांनी? तर मला आदित्य मोरे सांगणार आहे. आदित्य, सोनूचं वय काय झालं बाळा? सोनू किती वर्षाची झाली? मोजलं ना? 9.
नाही ना बाळा, 10 वर्ष झाली. हा, 10 वर्षाची. केले तरी सुद्धा 10 वर्ष आपल्याला मिळते. किंवा 11 पासून आपण 21 पर्यंत मोजलं म्हणजे वय माहित करून घेण्यासाठी आपण जन्म वर्षापासून चालू वर्षापर्यंत काय करतो, मोजतो. म्हणजे सोनूचं वय आहे 10 वर्ष. सोनूचं वय किती आहे? 10 वर्ष. आता हा आहे जॉनी. हा, तर जॉनीची जन्मतारीख आहे 21 जून 2008 आणि त्याचं पूर्ण वर्षात वय आपल्याला काढायचंय. कशात काढायचं वय त्याचं? पूर्ण वर्षात बरं का, पूर्ण नाही. आणि आपण मगाशी पाहिलं की जेव्हा आपल्याला वय काढायचं असं आपण तेव्हा काय करतो, त्याच्या जन्म वर्षापासून तर चालू वर्षापर्यंत आपण पुढे मोजत जातो. मग जॉनीची जन्मतारीख आहे 21 जून 2008. म्हणजे 21 जून 2021 रोजी त्याचं वय पूर्ण वर्षात टिंबटिंब होईल. पूर्ण वर्षात विचारलेलं आहे ना. हा, पूर्ण वर्षात 21 जूनला. आजचं नाही विचारलं, 21 जूनला. 21 जूनला जन्म झालाय त्याचा आणि 21 जून 2021 ला त्याचं वय किती होईल? मग आपण सरळ मोजू शकतो. 21 8 पासून 21 पर्यंत. चला तुम्ही मोजताय? प्रत्येकाने स्वतः मोजून बघायचंय. हा, मला आराध्या सांगणार आहे. आराध्या मोज बरं, मोजून दाखव सगळ्यांना. 8 पासून 21 पर्यंत मोज. 8 नंतर येतो 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19, 20, 21. किती वर्ष झाली? जॉनी 21 जून 2021 ला किती वर्षाचं होईल? आराध्या मोजले का? हा, चला बाकीच्यांनी मोजलंय. गंधर्व मोजलं तू? गंधर्व सांग. 13 वर्षाचा. बस, 13 वर्षाचा. हा? म्हणजे 21 जूनला 21 जून 13 वर्षाचा होणार. 21 जूनला तो 13 वर्षाचा होणार. पण आता 21 जून ही तारीखच नाहीये. आज 21 जून तारीख नाहीये. अजून 21 जून यायचं आहे. म्हणजे अजून तो पूर्ण 13 वर्षाचा झालाय का? नाही. 13 वर्षाचा तो 21 जून 2021 ला होणार आहे. पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय की त्याचं पूर्ण वर्षात वय आताचं आज आपण काढूया. आजचं वय आपण काढूया. 21 जूनला तो होणार आहे 13 वर्षाचा. मग आजचं वय आपण काढूया. मग आजचं वय जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? परंतु आजची तारीख आहे 6 फेब्रुवारी 2021. म्हणजे अजून आपण 21 पर्यंत मोजू शकत नाही. आपल्याला 20 पर्यंतच मोजावं लागेल. म्हणजे जॉनी आज पूर्ण वर्षात त्याचं वय किती आहे? 1 वर्ष आपण कमी करू. 12 वर्षाचा तो आज आहे. पण मार्च, एप्रिल, मे आणि जून चौथ्या महिन्यामध्ये, आजपासून चौथ्या महिन्यामध्ये म्हणजे 4 महिन्यांनी तो पूर्ण 13 वर्षाचा होणार. पण आज मात्र त्याचं वय 12 वर्ष एवढंच आहे. म्हणजे अशा रीतीने आपण महिने आणि वर्ष लक्षात घेऊन एखाद्या दिलेल्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचं वय काढू शकतो. तुम्हाला सगळ्यांना हे समजलेलं आहे. तर आज तुम्ही जे शिकलात ना त्याच्यावरती सोपे मी काही प्रश्न तुम्हाला विचारतोय. तयार आहात तुम्ही? चला, या वर्षाची दिनदर्शिका पहा व शोधून उत्तरे लिहा. दिनदर्शिका तुम्ही तुमच्याकडे असेल तर बघू शकता. तुमच्याकडे दिनदर्शिका नसेल तरी अंदाजाने सुद्धा तुम्ही याची उत्तरं मला सांगू शकता. हा, चला मृण्मयीने हँड रेज केलाय. मृण्मयीला मी पहिला प्रश्न विचारतो. आज 6 फेब्रुवारी म्हणजे शनिवार आहे. तर पुढील शनिवार कोणत्या तारखेला येईल मृण्मयी? सांग बरं, पुढचा शनिवार कोणत्या तारखेला येणार? मोजून. हा, 13. 13. काय केलं बाळा तू? मृण्मयी कसं मोजलं? काय केलं? दिवस पुढे गेली. एवढे दिवस तू मोजले. बरोबर. सोपी गोष्ट. म्हणजे आज शनिवार आणि पुढचा शनिवार विचारलेला आहे ना, म्हणजे एक आठवड्याचा फरक आहे. आणि एक आठवडा म्हणजे 7 दिवस. म्हणजे आपण 6 मध्ये 7 दिवस मिळवले. 6 आणि 7 यांची बेरीज केली तरी सुद्धा आपल्याला उत्तर बरोबर मिळतंय 13. पुढचा शनिवार असणार आहे 13 तारखेला बरं का. चला आता पुढचा प्रश्न मी विचारतोय सिद्धीला. सिद्धी तयार आहेस? वर्षा अखेर कोणत्या तारखेला आहे? हा, वर्ष अखेर. वर्ष कोणत्या तारखेला संपणार आहे बाळा हे 2021? हा, ट्रिकी प्रश्न आहे हा. ट्रिकी एकदम. हा, वर्ष कोणत्या तारखेला संपणार आहे? वर्ष अखेर कोणत्या तारखेला येणार आहे? सिद्धी, काय सर? वर्ष कधी संपणार आहे बाळा? कोणत्या तारखेला वर्ष संपणार आहे? सर मी सांगू? हा, सांग बरं. श्रेयांक सांग. श्रेयांक. डिसेंबर सर. 31 डिसेंबर. व्हेरी गुड. फार सुंदर. छान. हा, श्रावणी वर्ष अखेर. आता मला सांगा 2021 असो 2020 असो की अजून कोणतं पण वर्ष असो,
वर्षा अखेरची तारीख तर तीच राहणार ना, ती बदलणार आहे का? नाही. नाही. एकदम साधं कॉमन सेन्स म्हणतो त्याला. 31 डिसेंबर ही वर्षा अखेरची तारीख आहे. म्हणजे 2021 ला सुद्धा वर्षा अखेर 31 डिसेंबरलाच होणार आहे, नाही का? चला आता आपल्याला बघायचंय दिनदर्शिकेनुसार योग्य क्रम लावा. म्हणजे वर्षभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी, काही महत्त्वाच्या घटना आम्ही तुम्हाला दाखवतोय. त्या घटना तुम्हाला नीट बघायच्या आहेत आणि त्याच्यावरून त्यांचा क्रम क्रम काय आहे? माहिती का तुला? 14 नोव्हेंबर हा दिवस खास असतो. तुमच्या लोकांचा तरी खास असतो. हां? आयुष, 14 नोव्हेंबरला काय असतं रे? आपण छान सर, रंगीत मी ड्रेस सांगू? घालतो. हां? सर मी सांगू सांग मला सांग. संदीप सांग. माझे नाव आदेश. बाल दिवस असतो. 14 नोव्हेंबरला काय असतो? बाल दिवस. चाचाजींचा जन्मदिवस. चाचाजींचा जन्मदिवस असतो. बाल दिन आपण 14 नोव्हेंबरला साजरा करतो. त्याच्यानंतर मला अ, अर्णव सांगणार आहे अर्णव. अर्णव 15 ऑगस्टला काय असतो बाळा? 15 ऑगस्ट या दिवशी काय असतं विशेष काय? माहिती का तुला 15 ऑगस्टला काय असतं? स्वातंत्र्य दिन. व्हेरी गुड. स्वातंत्र्य दिन असतो. बरं. स्वातंत्र्य दिन. हो, हो. छान. स्वातंत्र्य दिन. आता पूर्वी 26 जानेवारी आपण आता नुकताच साजरा केला ना? 26 जानेवारीला काय होतं? प्रजासत्ताक छान, छान. आणि 2 ऑक्टोबरला काय बरं असतं? मृण्मयी 2 ऑक्टोबरला काय असतं? गांधी जयंती. गांधी जयंती. बरोबर. आणि 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरू होतं. हां? नवीन वर्षाची सुरुवात होते. बरोबर? आता हे जे प्रसंग मांडलेले आहेत ना, यांचा क्रम मागे पुढे. आता तुम्हाला नीट विचार करायचा आहे आणि मग त्यांचा आपल्याला क्रम लावायचा आहे. आता मी तुमची हँडरेज बघतो आणि मग प्रश्न विचारतोय. चला इशिकाला पहिला प्रश्न. याच्यात सगळ्यात पहिला क्रमांक आपल्याला जर क्रमाने लावायचा असेल, तर पहिला क्रमांक आपल्याला कशाला देता येईल बाळा याच्यापैकी? कोणती दिनांक असेल पहिल्या नंबरवरती? सगळ्यात आधी काय? 1 जानेवारी. 1 जानेवारी. शाबास. त्याला मी 1 जानेवारी. हा पहिला इव्हेंट. हां? याला 1चा क्रमांक दिला. आता मला राजनंदिनी सांगणार आहे. राजनंदिनी 1 जानेवारी नंतर याच्यापैकी उरलेल्या 4 पैकी कोणता प्रसंग येणार किंवा कोणता दिवस येणार? दुसऱ्या क्रमांकावरती. हँडरेज केलाय राजनंदिनी. 26 जानेवारी. 26 जानेवारी. हां? 26 त्याच्यानंतर समीक्षा मला सांगणार आहे तिसरा क्रमांक कोणता येणार आहे? 15 ऑगस्ट. बरोबर. 15 ऑगस्ट याला पण 3चा क्रमांक देऊया. तिसऱ्या क्रमांकावर आणि चौथा क्रमांक आता द्यायचा आहे 2 ऑक्टोबर की 14 नोव्हेंबर? काय येणार भाग्यश्री? 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर. आता राजनंदिनी हां? तर 2 ऑक्टोबर याला आपण पहिल्या क्रमांकावरती देऊया आणि उरलंय 14 नोव्हेंबर याला 2 ऑक्टोबर. बरोबर. म्हणजे आपल्या दिनदर्शिकेमध्ये ह्या ज्या घटना आहेत ह्या 1 जानेवारी, मग 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर आणि 14 नोव्हेंबर या क्रमाने येतात. तुम्हाला आपली जी दिनदर्शिका आहे ती अतिशय छान पद्धतीने समजलेली आहे. तुम्ही आता त्याच्यात एकदम एक्सपर्ट झालेले आहात. चला तुमच्यासाठी मी पुन्हा टाळ्या वाजवतोय. हा इमोजी पण तुमच्यासाठी टाळ्या वाजवतोय. हां? आता हा स्वाध्याय लक्ष द्या सगळ्यांनी. या वर्षाची दिनदर्शिका पहा व शोधून उत्तरे खालील सारणीत लिहा. तुम्ही काय करणार आहात? घरी तुमच्या भिंतीवर लावलेलं जे कॅलेंडर आहे, जी दिनदर्शिका आहे तिला बाहेर काढणार, तिची पानं ही बघणार आणि त्याचा अभ्यास करून याची उत्तरं देणार. म्हणजे जसं ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणकोणते सण आहेत, तुम्ही दिनदर्शिकेचे पान शोधायचं आणि त्या सणांची नावं या ठिकाणी लिहायची. ऑक्टोबरमध्ये आलेल्या सणांची. नंतर ऑगस्ट महिन्यात सुट्ट्यांचे दिवस त्यांना बरोबर गोल करून ठेवायचं. म्हणजे रविवार पण बघायचे. त्याच्यानंतर अजून जे दुसरे लाल लाल दिवस आहेत ना, ते बरोबर शोधायचे आणि ते सगळे दिवस या ठिकाणी लिहायचे. त्याच्यानंतर आहे डिसेंबरच्या 5 तारखेनंतर नाताळ किती दिवसांनी
हा, म्हणजे तुम्हाला 5 पासून तर नाताळची तारीख पण समजावी लागेल ना. नाताळ कधी असतो? 25 डिसेंबरला. हा, 25 नाताळ म्हणजे डिसेंबर. क्रिसमस 25 डिसेंबरला असतो. म्हणजे तुम्हाला 5 पासून 25 पर्यंत मोजावं लागेल आणि ते इथे लिहावं लागेल. जून महिन्यात रविवारी येणाऱ्या तारखा कोणत्या? जून महिन्याचं दिनदर्शिका बघायला लागेल आणि तारखा या ठिकाणी मांडाव्या लागतील. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, तुमच्या 5 मित्रांच्या वाढदिवसाची नोंद तुमच्या दिनदर्शिकेमध्ये करा. तुम्ही जास्त पण करू शकता बरं का. नातेवाईकांची सगळ्यांचं बरोबर तुम्ही काय करायचं? आईची दिनदर्शिका पाहिली ना, तशी तुम्ही तुमची स्वतःची अभ्यासाची दिनदर्शिका करू शकता. तुमच्या भेटीगाठींची, काही महत्त्वाच्या दिवसांची दिनदर्शिका करू शकता आणि सगळ्यांनी हे सगळे छान-छान उपक्रम करायचे. समजलं तुम्हाला सगळ्यांना? तर आजचा घटक हो. अतिशय चांगल्या पद्धतीने समजलेला आहे आणि अजून चांगला पक्का करायचा असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? हा पाठ आपला YouTubeवर आल्यानंतर तो तुम्हाला बघायचा आहे आणि छान समजून घ्यायचा आहे. इतरांसोबत तो शेअर करायचा आहे. सगळ्यांना ते कळावं म्हणून, बरोबर? आणि आपलं इयत्ता 3रीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. पुढच्या वेळी भेटूया आपण पुन्हा नवीन गमतीसह पुढच्या गंमत गणिताच्या तासाला. तोपर्यंत बाय बाय. सी यू अगेन. धन्यवाद. तुम्हाला